नमस्कार. आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर आपली आजची रेसिपी आहे चटपटीत आंबट गोड बघताच तोंडाला पाणी सुटणारं लिंबाचं लोणचं. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथं 10 लिंब घेतलेली आहेत. तर सुरुवातीला 5 ते 10 मिनिट लिंब मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायची. त्यानंतर स्वच्छ पाण्याने लिंब धुवून एका कपड्याने पूर्ण लिंब कोरडी करून घ्यायची आहेत. अजिबात त्याला पाणी राहायला नको. लोणच्यासाठी लिंब घेत असताना पातळ साल असलेली घ्यायची, जाड सालीची लिंब घ्यायची नाहीत. आता आपण लिंब कट करून घेऊया. तर मी इथं एका लिंबाच्या 8 फोडी करणार आहे, छोट्या छोट्या. तुम्हाला मोठ्या बनवायच्या असतील तर तुम्ही एका लिंबाच्या 4 फोडी केल्या तरीसुद्धा चालतील. आणि शक्यतो पिकलेली लिंब घ्यायची, हिरव्या रंगाची लिंब घ्यायची नाहीत. आता आपण याच्या छोट्या छोट्या फोडी तयार करून घेऊया. आणि जेवढ्या शक्य होतील तेवढ्या यामधल्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत. जर बिया आपण तशाच ठेवल्या तर लोणचं थोडंसं कडवट होऊ शकतं. यासाठी जेवढ्या शक्य होतील तेवढ्या यामधल्या बिया काढून टाकायच्या. जर तुम्ही या पद्धतीने लिंबाचं लोणचं बनवलात तर अगदी रुचकर आणि चविष्ट असं लोणचं तयार होतं. जरी तुम्ही पहिल्यांदा लोणचं बनवत असाल तरीसुद्धा तुमचं लोणचं अगदी व्यवस्थित बनेल. एकदा ट्राय करून बघा. खूप छान आणि एकदम चटपटीत आंबटगोड असं हे लोणचं तयार होतं. तर हे बघा, अशा पद्धतीने मी सर्व लिंबाच्या फोडी करून घेणार आहे आणि त्यामधल्या बियासुद्धा आपल्याला काढून टाकायच्या आहेत. तर मी इथं सर्व लिंब कापून अशा छोट्या छोट्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत आणि बियासुद्धा काढून साईडला केलेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे. एकदम कोरडं भांडं असायला हवं. त्याला ओलसरपणा अजिबात असायला नको आहे. एकदम कोरडं भांडं घ्यायचं. आता मी सर्व फोडी त्या भांड्यामध्ये ठेवून दिलेल्या आहेत आणि त्यावरती घट्ट झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला. शक्यतो झाकण असलेलं भांडं घ्यायचं, घट्ट झाकणाचं, म्हणजे त्यामध्ये पाणी जाणार नाही. फक्त आपल्याला या फोडी वाफवून घ्यायच्या आहेत. तर मी इथं याचं घट्ट असं झाकण लावून घेतलं आहे. आणि मी इकडं गॅसवरती एक कुकर ठेवलेला होता. त्यामध्ये 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक प्लेट ठेवली आहे. तुमच्याकडे जर स्टँड असेल तर तुम्ही ठेवलं तरी चालेल. त्यानंतर आता आपण हे भांडं प्लेटवरती ठेवून देऊया. अगदी घट्ट असं झाकण लावून घेतलेलं आहे. आता कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवरती. तर इथं मी 4 ते 5 शिट्ट्या याच्या करून घेतलेल्या आहेत. कुकरसुद्धा गार झाला आहे. आता आपण झाकण काढून घेऊया. शक्यतो झाकणाचा डबा ठेवायचा, म्हणजे आतमध्ये पाणी जात नाही आणि अगदी व्यवस्थित या फोडी वाफवून निघतात. तर आता आपण झाकण काढूया भांड्याचं. तर बघा, अगदी व्यवस्थित या फोडी शिजलेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची. त्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घ्यायची. वजनी प्रमाणामध्ये मोजलं तर 150 ग्रॅम ही साखर होते. आता आपल्याला यामध्ये 1 चमचा लिंबाचं पाणी टाकून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जी लिंब वाफवून घेतलेली होती त्यामधलंच मी 1 चमचाभर पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता आपण हे मंद आचेवरती साखर वितळेपर्यंत परतून घेणार आहोत. याचा पाक तयार करायचा नाही, फक्त साखर वितळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथं साखर पूर्ण वितळली आहे. आता यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं, अर्धा चमचा काळं मीठ, 1 चमचा भाजलेली जिरेपूड, 1 चमचा बेडगी मिरची पावडर. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. गॅस कमीच ठेवायचा. त्याचबरोबर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पाव चमचा हळद आणि अगदी पाव चमचा मी यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे. तिखट मी जास्त टाकलेलं नाही, अगदी पाव चमचा टाकलेला आहे. आणि बेडगी मिरची पावडर यामध्ये बिलकुल तिखट नसतं, यासाठी मी पाव चमचा तिखट टाकलं आहे. आता व्यवस्थित सर्व मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये लिंबाच्या फोडी टाकून घेऊया. आता कमी गॅसवरतीच आपल्याला या फोडी परतून घ्यायच्या आहेत. सुरुवातीपासूनच आपण गॅसचा फ्लेम कमीच ठेवला आहे. कमी गॅसवरतीच आपण सर्व फोडी व्यवस्थित अशा शिजवून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिट फोडी यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत आणि सतत आपल्याला हे परतत राहायचं आहे. नाहीतर काय होतं, यावरची जी साल असते ती कडक बनते आणि व्यवस्थित यामध्ये शिजली जात नाही. यासाठी कंटिन्यू 3 ते 4 मिनिट आपल्याला हे परतत राहायचं आहे. तर 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याचा कलरसुद्धा बदलला आहे
आणि व्यवस्थित असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे. जास्त दाटसर होऊ द्यायचं नाही, नाहीतर गार झाल्यानंतर लोणचं खूप घट्ट होतं. यासाठी थोडंसं पातळ असतानाच गॅस बंद करायचा. आता हे जे लोणचं तयार झालेलं आहे, गार झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. अगदी व्यवस्थित टिकतं. तर तयार आहे आपलं चटपटीत आंबट गोड असं लिंबाचं लोणचं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक यू.